मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्र्यांकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश। साखर आयुक्त संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीच्या सूचना। तपासणी करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार। मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारीबाबत चौकशी होत असता चौकशीला का घाबरायचं? चौकशी जाणून बुजून कोणी लावत नाही। वसंतदादा पडताळणी कारखान्यावरील चौकशीच्या आदेशावर बावनकुळेंची टीका। भाजपने ठाण्यानंतर आपला मोर्चा आता बारामतीकडे वळवला। हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना? हे लवकरच स्पष्ट होईल। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या आदेशानंतर रोहित पवारांचं ट्विट। बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही। गोखले बिल्डरच्या करारामध्ये उल्लेख। त्यामुळे 230 कोटी गोठवा। जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा। धंगेकरांची मागणी। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय। फडणवीसही आमच्यासोबत। मोहोळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान। रवींद्र धंगेकर आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आज पुन्हा राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्दसह 230 कोटी बिल्डरला देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। 4 वाजेपर्यंत वाट पाहणार, नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार। बच्चू कडूंचा फडणवीसांना अल्टिमेटम। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा। बच्चू कडू हजारो ट्रॅक्टरसह मोर्चामध्ये सहभागी। महाराष्ट्रामध्ये भाजप कुणाच्याही कुबड्यांवर चालत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा। दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत। मुंबईतून अमित शहांची गर्जना। कुबड्या बोलून शहांकडे शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान। स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं। संजय राऊतांची टीका। अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख। गाढवही गेले आणि ब्रह्मचारीही गेले अशी भाजपची स्थिती। ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे घरामध्ये बसलेले अजगर। उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई गिळंकृत केली। उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। वरळीमध्ये 19,333 मतदार गडबडीतले। एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे। आयोग भाजपसाठी काम करतंय। निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला। जळगावच्या शिवरामनगरमधील एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेले असताना चोरीची घटना। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। उद्या संध्याकाळी 4 वाजता मोदी संबोधित करणार असल्याची माहिती। राज्यामध्ये कृत्रिम वाळू म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। एम सँड युनिट मंजुरीचे शासन अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार। शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार। नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार। पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरची आमदार राजेश पवारांसमोर कबुली। यापुढे पैसे घेणार नाही, आमदार राजेश पवारांनी अधिकाऱ्यांना शपथ दिली। फलटणमधील डॉक्टर मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ समोर। वर्दीवर नसलेल्या बदनेकडून रोडवर गाड्या थांबवत चालकांची चौकशी। माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घरवापसी करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हिना गावितांचा पक्षप्रवेश होणार। लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं आजपासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन। शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार। कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटी महामंडळ सज्ज। राज्यभरातून पंढरपूरसाठी एसटीच्या 1,150 जादा बसेस। नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचं संकट। आजपासून पुढील 3 दिवस विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळाचा विदर्भाला फटका बसणार। नांदेडहून आता मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार। 15 नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा। नांदेडहून तिरुपती कोल्हापूरसाठीही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न। अशोक चव्हाणांची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।